मुलांनो, आज आपण आणखी एक कविता घेणार आहे. 16वी आकाशी झेप घेरे. जगदीश खेबुडकरांची ही कविता आहे. कविता म्हणण्यापेक्षा हे एक चित्रपट गीत सुद्धा आहे. वरील पॅरेग्राफमध्ये आपल्याला कवींचा परिचय दिलेला आहे. ते प्रसिद्ध कवी, साहित्यिक, गीतकार, पटकथा, संवाद, कथा लेखक, नाटक, दूरदर्शन अशा अनेक साहित्यांची निर्मिती, अनेक क्षेत्रातल्या साहित्यांची निर्मिती केलेली आहे आणि त्यांना महाराष्ट्र शासनाने 11 वेळा सन्मानित केलेलं आहे. असे खूप प्रसिद्ध असे कवी आहेत ते जगदीश खेबुडकर. त्यांना गदिमा पुरस्कार, कुसुमाग्रज साहित्य पुरस्कार आणि जीवनगौरव पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे. अनेक चित्रपटांच्या गीतांचं त्यांनी लेखन केलेलं आहे. आपण बघूया या कवितेत त्यांनी काय सांगितलेलं आहे. अतिशय महत्त्वाचं आहे मुलांनो हे. या कवितेत काय सांगितलेलं आहे, सगळे भाषिक वैशिष्ट्य आणि त्या कवितेतून मिळणारा संदेश आणि व्यक्त होणारा विचार या पॅरेग्राफमध्ये दिलेला आहे. या कवितेत बघा कवीने काय सांगितलं आहे. कवीने सुरक्षिततेचं आणि लंबित्वाचं कवच काढून टाकून स्वकष्टाने जगण्याचं महत्त्व या कवितेत सांगितलेलं आहे. म्हणजे परावलंबी न राहता स्वतःच्या कष्टाने जे काही मिळतं त्याच्याने आयुष्य कसं जगायचं हे या कवितेत सांगितलेलं आहे. अर्थातच आपल्या क्षमता, आपलं सामर्थ्य यावर विश्वास ठेवून आपली प्रगती करण्याचा विचार या कवितेतून कवीने मांडलेला आहे. या कवितेमध्ये कवीने एक पाखराला प्रतीक म्हणून घेतलेला आहे आणि या पाखराच्या प्रतीकातून त्याने माणसाला स्वसामर्थ्याची ओळख करून दिलेली आहे. या कवितेत कवी परावलंबित्व सोडून स्वसामर्थ्याने आपले ध्येय गाठायचे, ध्येयाची उंची गाठायची, शिखरं अनेक यशाची शिखरं पादांक्रात करायचा आणि उत्तम यश मिळवून आनंद मिळवायचा आयुष्यात, असा सुंदर संदेश या कवितेतून आपल्याला दिलेला आहे. तर आता ही कविता बघा, अतिशय सुंदर कविता आहे मुलांनो. आणि या कवितेत बघा हे पक्षी उडताना आपल्याला दिसतात आहे, ते आकाशाकडे उडत आहेत आणि हे बघा सगळेजण बघतात आहे. असं सुंदर चित्र, या चित्रातूनच आपल्याला कवितेचा अर्थ समजतो आहे. बघा, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. त्यांनी काय म्हटलेलं आहे की पाखरा आकाशी झेप घे. तुम्हाला पिंजऱ्यात असलेल्या मिठ्ठूला पहा किंवा पोपटाला बघा की तो पिंजऱ्यात असतो, तो उडायचं सुद्धा विसरून जातो. आणि म्हणून कवी या ठिकाणी काय म्हणतात की हे पाखरा, तू आता हा सोन्याचा पिंजरा सोड आणि आकाशी झेप घे. तुझं सामर्थ्य ओळख आणि तुला आकाशात उडायचं आहे, कारण तू पक्षी आहे, तुला पंख दिलेला आहे आणि तुला उडायचं आहे. तुला काय झालेलं आहे, या पिंजऱ्यात सगळं आयतं मिळतं ना खायला प्यायला, म्हणून तुला त्या पिंजऱ्याचं तुला खूप आवड निर्माण झालेली आहे. पिंजऱ्यात राहायला तुला खूप आवडतं आहे आणि तू तुझं स्वतःचं सामर्थ्य विसरूनच गेलेलं आहे, हे या 2 ओळीतून सांगायचं आहे. पण या ठिकाणी आता बघा, या ठिकाणी पाखरू कोणाला म्हटलेलं आहे कवीने, माणसाच्या मनाला, चंचल मनाला. आपलं मन चंचल आहे, अगदी पाखरासारखं आहे. आता इथे आहे तर मग थोड्या वेळाने कुठेतरी भटकत असतं ते. आणि सोन्याचा पिंजरा कशाला म्हटलेला आहे कवीने, तर सोन्याचा पिंजरा म्हटलेला आहे आपल्याजवळ जो सुख, पैसा, संपत्ती जी असते, या सुख, संपत्ती, पैशाला सोन्याचा पिंजरा असं कवीने म्हटलेलं आहे. म्हणजे आयतं जर मिळालं असेल, असं म्हणतात ना श्रीमंताची मुलं, त्यांना बिलकुल कष्टाची किंमत नसते, कारण सगळं आयतं मिळतं, वडील कमवतात, भरपूर देतात, जे म्हटलं ते वेळेवर मिळतं. आणि अशी मुलं मग काहीही करू शकत नाही. हेच उदाहरण इथे लक्षात ठेवायचं आहे की हा सोन्याचा पिंजरा तुम्हाला सोडून द्यायचा आहे. सोन्याचा पिंजरा म्हणजे ही सत्ता, संपत्ती, जे काही फुकट मिळालेलं आहे ते विसरून आपलं सामर्थ्य ओळखून आपल्याला भरारी घ्यायची आहे. आणि म्हणून लक्षात घ्या, सोन्याचा पिंजरा कशाला म्हटला आहे आणि पाखरू कोणाला म्हटलं आहे. पाखरू म्हणजे माणसाचं मन आणि सोन्याचा पिंजरा म्हणजे धन, संपत्ती, पैसा, जी आयती मिळालेली आहे त्याला सोन्याचा. म्हणून इथे कवी म्हणतात की हे चंचल म्हणा, हे सगळं सोडून दे, स्वतःचं सामर्थ्य ओळख आणि आकाशात उडान भर, आकाशात उड. तुझं भोवती वैभव माया. तुझ्या भोवती काय आहे, वैभव आहे, खूप
वैभव आहे, खूप संपत्ती आहे. माया, या ठिकाणी मायाचा अर्थ पैसा असा घ्यायचा आहे. तुझ्या भोवती मोह, माया, पैसा, संपत्ती सगळं काही आहे, याच्या गराड्यात तू सापडला आहे. फळ रसाळ मिळते खाया. आणि भरपूर संपत्ती, धन संपत्ती असल्यामुळे तुला मस्त आयतं खायला मिळतात, रसभरीत तुला खायला मिळतात, रसाळ फळं तुला चाखायला मिळतात, तुला कष्टच नाही ना काही, सगळं तुला आयतंच मिळतं आहे. सुख लोलूप झाली काया. काया म्हणजे शरीर. तुझं शरीर कसं झालं आहे, सुख लोलूप झालेलं आहे, सुखात लोळतं आहे तुझं शरीर. आळशी झालेला आहे तू. त्या वडिलांच्या, तुझ्या पूर्वापार घराणेशाहीने मिळालेल्या संपत्तीवर तू नुसतं लोळतो आहे. तुझं शरीर आळशी झालेलं आहे. हा कुठवर वेड्या घेसिया आसरा. सुंदर म्हटलेलं आहे की अरे वेड्या, तू कुठपर्यंत आश्रय घेणार आहे, कुठपर्यंत तुला पुरणार आहे हे सगळं धन संपत्ती, हे वैभव तुला कुठपर्यंत आयतं मिळालेलं किती दिवस खाणार आहेस, असं सुंदर इथे कवीने सांगितलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की सोड हे सगळं, ही वैभव, ही माया, हा संपत्ती, हे सगळं सोड आणि तुझ्या सामर्थ्याला, स्वसामर्थ्याला ओळख आणि ध्येयाची उंच उडान भर, उंच उड, आकाशात झेप घे, असं त्यांनी सांगितलेलं आहे. तुझं पंख दिले देवाने तर तुला पंख दिलेले आहे. जसं पक्षाला पंख दिलेले असतात ना, त्याला काय पिंजरा हे काही त्याचं घर नाही आहे, त्याला पंख दिलेले आहे, उडण्यासाठी दिलेले आहे. या ठिकाणी माणसाला सुद्धा परमेश्वराने अनेक प्रकारचं सामर्थ्य प्रदान केलेलं आहे. त्या सामर्थ्याला ओळख, तुझ्या आत बरंच काही आहे ते त्याला ओळख तू आणि उडान भर. तुझं पंख दिले देवाने, कर विहार सामर्थ्याने. विहार म्हणजे संचार, सामर्थ्याने तू अगदी मुक्तपणे संचार कर. तुला जे सामर्थ्याचे पंख दिलेले आहे, तुझ्यामध्ये जे काही सुप्त गुण आहे, तुझ्यामध्ये तू अनेक गुणांनी परिपूर्ण आहेस आणि तुझ्या गुणांना तू ओळख, तुझ्या सामर्थ्याला ओळख आणि तुझ्या त्या सामर्थ्यरूपी पंखांनी तू संचार कर, मुक्तपणे संचार कर. दरी डोंगर हिरवी राने, जा ओलांडून या सरिता सागर. दऱ्या आहे, डोंगर आहे, हिरवी गार राने आहे, याला ओलांडून तू, सरिता म्हणजे नदी, सागर म्हणजे समुद्र, नदीच्या पलीकडे, सागरा पलीकडे तू जा. अशा प्रकारे कवींनी या ठिकाणी संदेश दिलेला आहे. ते म्हणतात, हे मन पाखरा, ईश्वराने तुला उडण्यासाठी सुंदर पंख दिलेले आहेत, तुझ्या पंखामध्ये बळ दिलेलं आहे, तू आकाशामध्ये मुक्तपणे संचार करू शकतो. जमिनी लगत असणारी हिरवीगार धरती, दऱ्या खोऱ्या, डोंगर, समुद्र, सागर यांना ओलांडून याच्या पलीकडे, म्हणजे तुझ्या आयुष्यात कितीही अडथळे आले असतील तरी या अडथळ्यांना तोंड देत तू पुढे जा, म्हणजे तुला यश मिळेल, तुझी प्रगती होईल. अशा प्रकारे सुंदर संदेश आणि सुंदर विचार या कवितेतून व्यक्त केलेला आहे. कष्टाविना फळ ना मिळते. सुंदर सांगितलेलं आहे बघा, कष्टाशिवाय कुठलंही फळ मिळत नाही. कष्टाविना फळ मिळत नाही, तुझं कळते परिणा वळते. कष्टाविना फळ ना मिळते, तुझं कळते परिणा वळते. कष्टाशिवाय फळ मिळत नाही, आयतं मिळालेलं सुख जास्त काळ टिकत नाही, त्यासाठी अपार मेहनत करावी लागते. आणि ही गोष्ट तुला कळते पण वळत नाही. म्हणजे हे तुला कळतं, समजतं, पण मात्र तुला कृतीमध्ये आणायचं नाही, तुला ते आचरणात आणायचं नाही, तुला ते वागणुकीत आणायचं नाही. त्यामुळे काय होतं, हृदयात व्यथा ही जळते. तुझ्या मनात, हृदयामध्ये हे दुःख जे आहे, हे दुःख मनात जळत राहते. का जीव बिचारा होई बावरा. आणि याच्यामुळे तुझा जीव कसा होतो, कावरा बावरा होतो, कासावीस होतो. म्हणून कष्ट कर आणि कष्टाचं फळ निश्चितच चांगलं मिळत असते. ही गोष्ट तू चांगली आपल्या मनाशी बांधून घे, आचरणात आण, वागणुकीत आण आणि उगाचच दुःख करीत बसू नको, इथे या कडव्यामध्ये सांगितलेला आहे.
घामातून मोती फुलले. कष्टामुळे काय होतं? मोती फुलतात. शेतकऱ्याचं उदाहरण घेऊया. शेतकरी काबाड कष्ट करतो, रात्रंदिवस आपल्या शेतामध्ये राबतो, तेव्हा मोत्यासारखं पीक त्याच्या शेतातून पिकतं. श्रमदेव घरी अवतरले आणि ज्या दिवशी शेतकऱ्याच्या घरात ते पीक सगळं जातं त्या दिवशी खऱ्या अर्थाने श्रमदेवच त्याच्या घरी अवतरलेले असतात, प्रगटलेले असतात. म्हणजे मेहनत केल्याशिवाय, कष्ट केल्याशिवाय, श्रम केल्याशिवाय परमेश्वर सुद्धा आपल्या घरी येणार नाही. इथे सांगितलेलं आहे. घर प्रसन्नतेने नटले. आणि ज्या दिवशी घर हे श्रमदेव, ज्या दिवशी घरी श्रमदेवता अवतरते, ज्या दिवशी घामातून कष्टातून कष्ट केल्यानंतर जे पीक येतं त्याच्यामुळे घरामध्ये सुद्धा आनंदी आनंद, घर प्रसन्नतेने नटतं, आनंदी आनंद होतो. जिकडे तिकडे आनंद असतो. घरातली सगळी लोक प्रसन्न होतात, आनंदी होतात. हा योग जीवनी आला साजिरा. आणि हे सुंदर प्रसंग आयुष्यात येत असतात. हे जाणून घे, या स्वातंत्र्याचं मोल तू जाणून घे, असं या ठिकाणी कवीने सांगितलेलं आहे. ही कविता इथे संपते.